नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे। 2 मार्च रोजी मरतूक जास्त प्रमाणात आढळल्यामुळे मृत पक्षी अन्वेषणासाठी पुणे इथं पाठवण्यात आलं। जी मरतूक झाली त्याचे नमुने भोपाळ इथं पाठवण्यात आलं। तपासणीअंती नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथील कोंबड्यांची मरतूक एव्हियन इन्फ्लुएन्झा म्हणजेच बर्ड फ्लू मुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे। जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉक्टर विपिन इटनकर यांनी प्राण्यांमधील संक्रमण व रोग प्रतिबंध नियंत्रण अधिनियम 2009 व बर्ड फ्लू नियंत्रण कृती आराखड्यानुसार प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रापासून 1 किलोमीटर परिसर हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला। यासोबतच 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केला आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांनी कुक्कुटशेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला दिलं। कुक्कुटशेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी खाद्य खरेदी वाहतूक बाजार जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील 21 दिवसांपर्यंत प्रतिबंध लागू करण्यात आलं। दरम्यान संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटर त्रिज्येतील निगराणी क्षेत्रात अबाधित क्षेत्रामधून कुक्कुट पक्षी अंडी कुक्कुट खाद्य यांच्या वाहतुकीस मज्जाव राहणार नाही असं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी या आदेशात स्पष्ट केलं आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557।